आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोळे झाले त्रिभुवन, विषमधून साधलेले महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानां, तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत कलावत्य जीवोद्धरार्थावतारं, कलांकांपते योधिकामोदिवक्रं, खलानिशपादापनोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सुखानदेवा, मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, शरण शरण हनुमन्ता, रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद दाबाव्या सुभटा, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमानन्दिवल्लभं, ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर भगवान् हरः, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला योनित प्रविशमवाचवा प्रसुप्ता, संजीवयत् किल शक्तिधरस्वधाम्नाम्, अन्यौचस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं, मस्तकहि पायावि, मस्तकहि पायावि, मस्तकहि पायावि, पायावरी आवारकरी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोळे झाले त्रिभुवन, विषमधून सांगलेले प्रश्न, अखिल कोट ब्रह्मांड नायक, षड्गुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार पंढरीश परमात्मा,
मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबा राय, वैराग्य राम रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय, स्वामी गुरुवर्य नाना तुम्हाला सकल स्वच्छ सज्जनांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग, ज्यांच्या बोलण्यामध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, आईची वात्सल्यता आणि मित्राची सख्यता ज्यांच्या बोलण्यामध्ये आहे, असे अक्षय तनुगात्र, परम पवित्र, महासतपात्र, बोल्लोभा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय, प्रेमाचा मळा, भक्तीचा जिव्हाळा, चैतन्याची चित्कळा असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय महाराजांचा चार चरणाचा अनुभवजन्य प्रासादिक वाणीतला आपल्या आयुष्यभर केलेल्या साधनेचा, आयुष्यभर केलेल्या संसाराचा परिपाक सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा राय आयुष्यभर जगद्गुरु तुकोबा रायांनी साधना केली. साधना केल्यानंतर तुकोबारायांच्या जीवनामध्ये काय बदल झाला, तो बदल जगद्गुरु तुकोबा राय या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. अभंगाच्या भावविश्वामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, अभंगावर अल्पस चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या पावन पवित्र श्री क्षेत्र शब्द ऐकताय ना, पावन पवित्र श्री क्षेत्र रामतीर या गावामध्ये, रामतीर या रामतीर या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरुवर्य नानांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने किंवा सकल गावकऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न होत असतो. त्यातील ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला गुरुवर्य नानांच्या आणि अण्णांच्या वतीने माझ्या वाटेला आली. नामदेव महाराजांचा फोन आला. त्यांनी फोनावर सांगितलं, महाराज 21 तारीख खाली, कालची तारीख काय आहे? डायरीमध्ये अजून 21 दिली. झालं असेल, कालच्या टाईमने सांगितलं असेल म्हणून बदलली असेल त्यांनी, पण 21 तारीख मला दिली होती. त्यांनी फोनवर मला असं विचारलं, म्हटले बाबा तारीख घ्या. म्हटलं घेतो ना. खाली आहे का? म्हटलं बाबा आपल्या सगळ्या खालच वर एक दिवस. त्यांनी तारीख दिली, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. आपल्या गावामध्ये सगळ्या ग्रंथांचा जो राजा आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदिनी, एक तरी उभी अनुभवला. एक तरी उभी अनुभवावी. तुम्ही बोलते, तुम्ही आता त्याच्याकडे नका पाहू, माझ्याकडे लक्ष द्या. अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे हा. ग्रंथ जर कोणी वाचला तर काय होतं? तर ज्ञान होया ती मुढा, ज्ञान होय मुढा, दगडाला सुद्धा ज्ञान होतं. असा पवित्र ग्रंथ आहे. मी सुरुवातीला बोललो, मी तुम्हाला सांगितलं सुद्धा, शब्द लक्ष करून ऐका. मी गावाला एक शब्द वापरला, क्षेत्र होतो. तुम्हाला तीर्थक्षेत्राची व्याख्या माहिती आहे. तिथं नदी असावी लागते. इथे काय नदी नाही, लवण आहे, भरपूर आहे, पण नदी नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज तीर्थक्षेत्र क्षेत्र म्हटले कस काय? तर तुम्हाला पटो अथवा न पटो, पण माझ्या मनाला वाटतं याला तीर्थक्षेत्र म्हणावं. कारण आम्ही ज्यांच्याजवळ अध्ययन करतोय, ज्यांच्यामुळे नानाच्या गावी उभं राहण्याची पात्रता आमच्यामध्ये आली, त्या गुरुवर्य नानांचा जन्म या गावामध्ये झाला. आणि ज्या गावामध्ये साधूचा जन्म होतो त्या गावाची माती पवित्र होत असते, म्हणून त्याला क्षेत्र म्हटलं. म्हणून अशा पावन क्षेत्रावरती गुरुवर्य नानांच्या मार्गदर्शनाने तुम्हा सकल सज्जनांच्या सहकार्याने, गुरुवर्य अण्णांच्या व्यासपीठ नेतृत्वाने चालत असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा कीर्तनी महोत्सव संपन्न होत असतो. परिसरातून आलेलं भजनी मंडळ असेल, आप्तिष्ट नातेवाईक असतील, अंबासन असेल, सारथी असेल, बिंचुरे असेल, जोरण असेल, रंबापू आलेले आहेत, गंगाधर बाबा आलेले आहेत, अण्णासमोर आहेत, रामदेव महाराज असतील, महेश महाराज, सगळ्यांचे नाव घेऊ का?
एक काम करू, सगळ्यांचं नाव आपण शिकू. आपण राहिलं सगळ्यांच्या चरणी एकदा साष्टांगपणे पाठ करतो बघा. सगळ्यांचं नाव घेणं इथं काही शक्य नाही, योग्य आहे पण ते मला मात्र काही इथं शक्य नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो. आंबा सोडून आमच्या बहिणीचे सासरवाले सगळे आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करून आपल्या अभंगामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून सांडलेले. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. काहींचा परिचित असेल, काहींचा अपरिचित असेल, पण अभंगाचा भावार्थ खूप सुंदर आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संसारामध्ये केलेल्या साधनेचा परिपाक सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही अनेक जन्मापासून भगवान परमात्म्याची भक्ती करत आहोत. तुकोबाराय प्रमाण देतात, मागे बहुता जन्मी याची करिता आलो आम्ही. शेवटच्या माणसांपर्यंत बरोबर आवाज येतो. आवाज सगळ्यांना येतो का? काल सांगतो मी सांगणार नाही, बोलत जा बोलत जा, तुम्ही तुमचं बोलत जा. त्यांनी सांगितलं का वाढवा, मी सांगितलं का कमी का? मी सांगणार बघा काय सांगितलं बापू. मागे बहुता जन्मी याची करिता आलो आम्ही. अनेक जन्मापासून भगवान परमात्म्याची भक्ती जगद्गुरु तुकोबाराय करत आहेत. मग अनेक जन्म म्हणजे नेमकी किती जन्म असा माणसाला प्रश्न पडतो. मग नेमकी किती जन्म, तर त्याचं उत्तर निळोबाराय आणि संत जनाबाई महाराज देतात. बघा निळोबाराय वर्णन करतात की जगद्गुरु तुकोबाराय दुसरे तिसरे कोणी नसून तर प्रेममूर्ती नामदेवरायांचा कलियुगातला दुसरा अवतार आहे. प्रेममूर्ती जगद्गुरु तुकोबाराय प्रेममूर्ती नामदेवरायांचा कलियुगातला कितवा अवतार आहे? दुसरा अवतार आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय हे प्रेममूर्ती नामदेवरायांच्या रूपात अवताराला पुन्हा पुन्हा आले. नामदेवरायांच्या भक्तीचा जर आपण विचार केला, नामदेवरायांच्या जीवनाचा जर आपण भक्तीचा विचार केला तर जनाबाई महाराज सांगतात 4 युगांपासून नामदेवराय भगवान परमात्म्याची भक्ती युगाचा भक्त नामदेवराय भगवान परमात्म्याची भक्ती करत होते. सत्ययुगामध्ये नामदेवराय हे भक्त प्रल्हाद होते. त्रेतायुगामध्ये नामदेवराय भक्तराज अंगद होते. द्वापारयुगामध्ये नामदेवराय हे भक्तराज उद्धव होते. आणि कलियुगामध्ये प्रेममूर्ती नामदेवरायांचा पहिला अवतार म्हणजे तो प्रेम भांडारी नामदेवराय. दुसरा अवतार घेतला तो म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. मग काहो महाराज नामदेवरायांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपात अवतार का घेतला, तर याचं कारण मी तुम्हाला सांगतो. भजन करा विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी नामदेवरायांच्या नंतर अवतार दुसरा का घेतला याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, चंद्रभागेच्या तीरावर साधू संत मंडळी गोळा झाली. महाराज चंद्रभागेच्या तीरावर साधू संत मंडळी गोळा झाली आणि त्यांच्यामध्ये विषय निघाला, कांदे लावले गेले का, पाणी भरलं गेलं का, कांदे निघले गेले का, मुक्त दिलं गेलं, असा विषय त्यांचा निघाला. बरोबर आहे.
हा बरं. चंद्रभागे तीरावर गोष्टी जमल्या. नामदेव महाराजांनी त्या ऐकल्या. चंद्रभागे तीरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले असा विषय निघाला. कारण त्यांचा विषय नाही निघाला बाबा. विषय काय होता? चंद्रभागे तीरी ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. वाल्मिकी ऋषींनी किती ग्रंथ लिहिले? 100 कोटी ग्रंथ लिहिले. नामदेवरायांनी ते ऐकलं, पश्चाताप झाला आणि उठले आणि पळत सुटले आणि भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये गेले. भगवंताच्या चरणाला किती मारले? कोणी? नामदेवरायांनी. आणि नामदेवराय भगवंताला म्हटले, देवा आतापर्यंत मी आयुष्य माझं वाया घालवलं. उठाने आयुष्य कमावले. आतापर्यंत मी माझं आयुष्य फुगत वाया घालवलं. अरे तू वाल्मिकी, तू वाल्मिकी एवढा पापी होता तरी त्याने 100 कोटी अभंग लिहिले, 100 कोटी ग्रंथ लिहिले. आणि मी तर 4 युगांपासून तुमची भक्ती करतोय. आतापर्यंत मी अजून एक शब्द सुद्धा लिहिला नाही. नामदेवरायांनी देवाच्या चरणावर मिठी मारली, प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग. भगवान परमात्मा म्हटले, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. नाम्या ऐक. तैवेळी होती आयुष्याची बुद्धी, आताची अवधी थोडी आहे. नामदेवरायांना भगवान परमात्मा म्हणतात, नामा अरे वेळापणा करू नको. तैवेळी होती आयुष्याची बुद्धी, तेव्हा माणसाला आयुष्य जास्त होतं. केव्हा अहो वाल्मिकी ऋषींनी जेव्हा 100 कोटी ग्रंथ लिहिले त्यावेळी माणसाला आयुष्य जास्त होतं. आता फक्त 100 वर्षाची गणना, शतगणिले ते अर्धरात्र, फक्त 100 वर्षाची गणना आहे. आता तुला शक्य होणार नाही. वेळापणा करू नको. प्रतिज्ञा माघारी घे. नामदेवराय म्हटले, देवा प्रतिज्ञा करणं हे आमचं काम आहे. पूर्ण कसं करायची तुमचं तुम्ही करणार. भगवान परमात्म्याने बुद्धीची देवी सरस्वती मातेला आव्हान केलं, सांगितलं, शारदेशी सांगे ऋषिकेशी बैस जिवेवरी. नामयाच्या नामदेवरायाच्या जिवेवर सरस्वती माता विराजमान झाल्या आणि नामदेवराय अभंग सांगू लागले, लिहू नाही लागले. नामदेवराय अभंग सांगू लागले आणि कुटुंबातील 14 लोक अभंग लिहायला बसली. त्यांच्यामध्ये भगवान परमात्मा सुद्धा अभंग लिहत होते. नामदेवराय प्रमाण देतात, नामा म्हणे हाती बांधून या वया, पैसे लिहावया. पांडुरंग भगवान परमात्म्याने अभंग लिहावे तर नामदेवरायांनी अभंग सांगावे एवढा अधिकार नामदेवरायांचा आहे. कुटुंबातील किती जण? 14 जण अभंग लिहत होते. आणि नामदेवरायांना भगवान परमात्म्याने सांगितलं होतं तैवेळी होती आयुष्याची. आता तुझ्याला आपण करू नको असं म्हणतात. सत्य लोकात माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होते. किती? सत्ययुगामध्ये किती? बोलत जा. किती? 1 लाख वर्ष आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये, कलियुगा याच्यामध्ये, त्रेतायुगामध्ये त्या 1 लाखावरचा 1 शून्य पुन्हा कमी झाला. किती झाले? 10,000. द्वापार युगामध्ये त्या 10,000वरचा पुन्हा 1 शून्य कमी झाला, 1000. कलियुगामध्ये त्या 1000वरचा 1 शून्य अजून किती राहिले? आता सगळे मिळून देवाकडे प्रार्थना करा, शून्य कमी करण्याच्या भानगडीत करू. आता जर शून्य कमी केला किती राहतील? आणि 10 वर्षात समाधान भाऊचे आम्ही फक्त 2च पंचवार्षिक पाहू शकतो. बाकीचा खेळ पाहायचा कधी? मुद्दा असा आहे, भगवान परमात्मा म्हटले तैवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे. नामा आता माणसाला आयुष्य थोडं आहे. तो अभंग लिखत बंद कर. नामदेवराय ऐकत नाही. 96 कोटी अभंग लिहून झाले. किती? 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले. आणि नामदेवराय आता देवाला म्हणतात, देवा आता मला असं वाटतं नाही माझा अवतार कार्य संपवलं पाहिजे. कोण म्हणतो? नामदेवराय भगवान परमात्मा म्हणते, अरे ते अभंग द्यायचं काय म्हणते? देवा मी ते पाहून घेऊ, तुम्ही फक्त मला आता समाधी द्या. आषाढ मध्य त्रयोदशीला भगवान परमात्म्याने नामदेवरायांना समाधी दिली. नामदेवरायांनी 96 कोटी अभंग आपला प्रेममूर्ती नामदेवरायांचा पहिला अवतार आषाढ मध्य त्रयोदशीला संपवला. त्याच्यानंतर राहिलेले 4 कोटी अभंग लिहिण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या रूपामध्ये दुसरा अवताराला आले. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याची भक्ती करत होते म्हणून तुकोबाराय म्हणतात, मागे बहुता जन्मी हेची करीता आलो आम्ही. एवढं झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही आता देवाशिवाय काहीच बोलणार बोलण्याची नाही आता.
देवाविना काही आम्ही देवाशिवाय दुसरं काही बोलणार नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता आम्हाला दोनच गोष्टी आवडतात, एक म्हणजे संत आणि दुसरा भगवंत. याच्या व्यतिरिक्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुसरं काही आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाशी बोलायला गेलो ना तरी देवाबद्दलच बोलतो. करू आवडीने वाद, 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 करू आवडीने
तुमचा नाही देवाचा तुमच्या सुखाचा संवाद म्हणजे तुकोबाराय म्हणतात. आवाज कमी झालाय. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाजवळ जरी गेलो तरी कोणाबद्दल बोलू देवाबद्दलच बोलतो. आणि तुकोबाराय पुढे जाऊन म्हणतात आम्ही लोकांशी बोलायला गेलो ना तरी कोणाबद्दल बोलतो देवाबद्दलच बोलतो. लोकांना देवाजवळ जायला वेळच नाही. लोकांना देवाजवळ जायला वेळच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही देवाकडे जाऊ नका तुमच्या घरापर्यंत आयता देव घेऊन आलो. देव घ्या बोलून आयता आला घर तुमच्या घरापर्यंत आयता देव आणून दिला घ्या देव. आणि खरं तर लोकांना खरंच देवाजवळ जायला वेळ नाही. एका माणसाला म्हणतो का हो चला ना वारीला. त्याने कमरेवर हात ठेवले आकाशाकडे पाहिलं आणि आकाशाकडे पाहून म्हणतो पाऊस नाही पाणी नाही काय मरायला येतं म्हणे. त्याला काय म्हणतो चला ना वारीला. तो काय म्हणे पाऊस नाही पाणी नाही काय मरायला येतं वारीला. म्हटलं नको येऊ घरीच म्हण. दुसऱ्या वर्षी पाऊस पाणी सगळं व्यवस्थित झालं. पिकं लावून गेली सगळी कामं आवडली गेली. मी त्याला पुन्हा म्हणतो आता येता का वारीला. तू म्हणे आता मरायलाच वेळ नाही कशाला येतात वारीला. म्हणजे आधी मरायला येऊ का आणि कामं झाल्यानंतर मरायलाच वेळ नाही. मग मला सांगा लोकांना देवाजवळ जायला वेळ नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमच्या घरापर्यंत आयता आणून दिला. आयता आला घर पुसुनी. आता मला सांगा घर पुसुनी म्हणजे नेमकं काय होईल याबद्दल. घर पुसुनी म्हणजे काय फडकं घ्यायचं पाण्यात पुढं करायचं आणि घर पुसून टाकायचं बरोबर ना. मी पण घर पुसुनी म्हणून सांगतोय घरचं नाही कपाला शोध. घर पुसुनी म्हणजे काय. घर पुसुनी म्हणजे विचारून पुसावेसीची वाटे जे जे भेटते तयार देव कृपा करील काय राखील देव विचारायचं देव माझ्यावर कधी कृपा करेल. पुसावेसे म्हणजे काय विचारणे. तुकोबाराय म्हणतात पुसून म्हणजे विचारून तुमच्या घरापर्यंत तुम्ही ऐकता आणला. हे जर नसेल तर पुढे सोपं भाषेत इंग्रजी भाषेत सांगतो. कारण आता मराठीपेक्षा लोकांना इंग्रजी जास्त कळते. आणला बरोबर आहे बरोबर सांगितलं बोलत जा. लोकांना आता इंग्रजी भाषा जास्त कळते. मग तुम्हाला एक शब्द सांगतो बघा. आयता आला घर पुसुनी तुमच्या घरापर्यंत फ्री होम डिलिव्हरी केली. काय फ्री होम डिलिव्हरी आयता तुमच्या घरापर्यंत आणला. फ्री होम माहितीला आले का आवाज येत नाही मुंबईला ऐका तुमच्या घरापर्यंत देव आणून दिलं. मी तुम्हाला हे सांगतो लोकांना आता इंग्रजी भाषा जास्त कळते मराठी भाषा कळत नाही. पण तुम्हाला सांगतो माझ्या मराठी भाषेसारखी श्रीमंत भाषा नाही. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात माझा मराठाची बोल कौतुके अमृताचे परिणामी म्हणजे अशी आमची मराठी भाषा आहे. इंग्रजी भाषा दरिद्री. तुम्ही म्हणणार मला असं कसं बोलता. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. आता थोडंसं बोलत जा. बोलणार ना अच्छा विचार करू बोलत जा. आता मला सांगा इंग्रजी भाषेची सुरुवात कोणत्या शब्दापासून होते.
आवाज येत नाही जोरात. ए पासून सुरू होते. ए फॉर तुम्हाला शिकवतो ना आता. बघा ना. ए फॉर ऍपल. आणि शेवट कशाने होतो इंग्रजी भाषेचा? जेड फॉर जेब्रा. जेब्रा म्हणजे इंग्रजी भाषा खाता खाता सुरू होते. कळतंय ना? इंग्रजी भाषा खाता खाता सुरू होते. माणसाला जनावर म्हणून सोडून देते. माणसाला जनावर म्हणून सोडून देते. पण माझं मराठी भाषेत तसं नाही. मराठी भाषेची सुरुवात कोणत्या शब्दापासून होते? अ पासून सुरुवात होते आणि शब्द कुठं? कळालं का तुम्हाला? सांगू. अ पासून म्हणजे अज्ञानापासून सुरू होते आणि माणसाला ज्ञानी म्हणून सोडवते. अशी माझी मराठी भाषा. म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात माझा मराठाची गोड कौतुके. पण लोकांना आता मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा जास्त कळते. शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा चांगला मराठीचा शिक्षक असतो पण त्याला शुद्ध मराठी येत नाही. एका शिक्षकाचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता गांधी महाराज. सगळे लोक गोळा केले. गावातल्या महिला मंडळी गोळा केल्या आणि काही पुरुष मंडळी गोळा केली आणि जेवणाच्या पंक्ती बसल्या आणि विद्यार्थी मंडळी वाढायला होती शाळेतली. आता ते विद्यार्थी वाढू लागले. त्यांना काय माहिती त्यांनी सुरुवात केली माणसाच्या पंक्तीपासून. पंक्तीला सुरुवात कोणत्या पंक्तीला केली? माणसांच्या पंक्तीला सुरुवात केली. तेवढ्या त्या शिक्षकाने पाहिलं. तू शिक्षक म्हटला ए विद्यार्थ्यांना अरे आधी लेडीज बायांना वाढा. लक्षपूर्वक काय का म्हणजे तो काय म्हटला आधी. आता लेडीज म्हणजे काय बाया म्हणजे काय असं आहे का? लेडीज बायांना आधी वाढा. तू विद्यार्थी म्हणे लेडीज बाया त्या डोक्याला हात मानतो म्हटला सर थांबा आधी जेंट्स माणसाला वाढू. विठ्ठल विठ्ठल म्हणजे शोकांतिका ही आहे की शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा शुद्ध मराठी येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात फ्री होम डिलिव्हरी इथून विषय बातम्या गेला होता. तुमच्या घरापर्यंत आयता आणून दिला. आयता आला घर पुसून तुमच्या घरापर्यंत आयता देवाला घ्या ना देव. लोक म्हटले देव न लगे आम्हाला देव लागत नाही. म्हणजे लोकांना देवाजवळ जायला वेळ नाही. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये ठरलंय की आम्ही देवाशिवाय दुसरं काही बोलणार नाही. माझे प्रमाण दिलं बोलण्याची नाही. आता देवाविनं काही आम्ही देवाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरं काही अजिबात बोलणार नाही. आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला प्रपंच सुद्धा आवडत नाही. आम्ही दुसरं काही ऐकूनच घेणार नाही. आम्ही फक्त बोलणार कोणाबद्दल? देवाबद्दल. आणि देवाकरता तुकोबारायने संसार जाळला. तुकोबारायने देवाकरता आपला आता आलो संसार शब्दावर. अभंगाचा पहिला शब्द संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. बघा तुकोबारायने देवाकरता आपला संसार झाला. लक्षपूर्वक चिंतन आहे का? म्हणजे हळूहळू आपण आता थोड्या वेळाने अभंगाच्या प्रथम चरणात प्रवेश करणार आहोत. बघा तुकोबारायने देवाकरता काय झाला? संसार झाला. संसार झाला म्हणजे नेमकं काय केलं बापू? काळी घेतली आणि संसाराला लावून दिली. संसार जाळणं म्हणजे काय? संसार जाळणं म्हणजे काय? संसारात असून संसारात नसणं. तुकोबाराय सांगतात संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळोवेळा. संसारात असायचं पण नसल्यासारखं राहायचं. याला म्हणतात संसार जाणं. म्हणजे संसारात जाऊन संसाराकडे दुर्लक्ष करणं याला म्हणतात संसार जाणं. तुकोबाराय संसारात राहिले पण संसाराकडे दुर्लक्ष केलं. याची उदाहरणं तुम्हाला 2-3 तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. पेपर कुठला होता? लीक झाला. तुकोबारायने देवाकरता आपला संसार झाला. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांची 2 लग्न झाली. किती? तुकोबारायांची किती लग्न झाली? 2 लग्न झाली. मग मला सांगा तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचं नाव काय होतं? तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आता मी अजिबात बोलणार नाही.
तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचं नाव काय? आवडी नाही, आवडी तिची जात आहे. तुको जाऊ द्या, मी सांगतो, तुम्ही म्हणा तुला कसा करता बनावी, मी सांगतो ऐका. तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई. कोण? रखमाबाई. रखमाबाईंना दम्याचा विकार होता आणि त्यावेळी नेमका दुष्काळ पडला. द्रव्य आटलं आणि तुकोबारायांची पत्नी अन्न अन्न करता मरण पावली. तुकोबारा क्रमांक देतात. दुष्काळी आटला द्रव्य नेला मान, 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 दुष्काळी मान, श्री एक अन्न अन्न करिता मेली. तुकोबारायांची पहिली पत्नी रखमाबाई अन्न अन्न करता मरण पावल्या. एवढी वाईट परिस्थिती तुकोबारायांवर आली तरी तुकोबाराय म्हणतात, देवा बरं झालं, बाईला मेली, मुक्त केली, देवे माया सोडविली. देवा बायको मेली, बरं केलं. मला सांगा, बायको मेल्यावर आपण म्हणजे तुम्ही, माझं नाही जाणार, तुम्ही म्हणणार का बरं? म्हणणार का बायको मेल्यावर? आहे का कोणी इथं? हे फक्त तुकोबारायला जमावं, आपल्याला जमणार नाही. तुकोबाराय म्हणतात, बाईला मेली, मुक्त केली, देवे माया सोडविली. म्हणजे पत्नी मेल्यावर तुकोबाराय बरं म्हणतात. म्हणजे तुकोबारायने देवा करता आपला संसार जाळला. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण तुमच्या पुढे मानतो. तुकोबारायांची दुसरी पत्नी, महिला मंडळामध्ये कोणीतरी म्हटलं आवली जिजामाता. या जिजामाता कशा होत्या? तर कर्कशा होत्या. कशा होत्या? कर्कशा होत्या. पत्नी कर्कशा निघाल्यावर तुकोबाराय तेव्हा सुद्धा बरंच म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा, 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 या दुर्दशा जनामध्ये, या दुर्दशा जनामध्ये, या दुर्दशा जनामध्ये. तुकोबारायांची दुसरी पत्नी जिजामाता या कर्कशा निघाल्या. म्हणजे कर्कशा म्हणजे तापट स्वभावाच्या. तरी तुकोबाराय काय म्हणतात, बरं झालं. एवढंच नाही, तुकोबारायांनी एवढा संसार झाला असं नाही. तुकोबारायांचा एक मुलगा माधवा. तुकोबारायांच्या मुलाचं नाव काय? माधवा. त्या माधवाची लघवी तुंबली, माधवाचं पोट फुगलं, त्याला लघवी होत नव्हती. तुकोबारायांनी अनेक वैद्य, अनेक हाकीम, अनेक उपाय करून पाहिले, पण माधवाचं पोट काही उतरत नाही. तुकोबारायांना वाटतं करावं काय. तुकोबारायांनी विचार केला, एवढं जर डॉक्टरला बोलवून, एवढे वैद्य हाकीम करून जर मुलाला बरं वाटत नसेल, तर आपण आपला वेळ इथे वाया घालवण्यापेक्षा आपण भजनाला निघून गेलेलं बरं. तुकोबारायांनी गळ्यात विना अडकवला, हातात चिपळ्या घेतल्या, डोंगरावर भजना करता निघून गेले. आता मला सांगा, मरणाच्या दारात मुलगा टाकून भजनाला निघून एखादा बाप निघून जाणं चांगली गोष्ट आहे का? याच्याकरता तुकोबारायांसारखं वैराग्य पाहिजे. करपट वैराग्य नको, कडक वैराग्य पाहिजे. तुकोबाराय निघून गेले भजनाला. आणि ही जिजामातेने पाहिलं, जिजामातेचा संताप झाला की मुलगा मरणाच्या दारात टाकून हा माणूस भजना करता निघून गेला. संताप झाला. संताप काढायचा कोणावर? तर भगवान परमात्म्यावर. न जाणून डोक्यावरचा पदर कमरेला खोसला आणि माधवाचा हात धरला. माधवाला ओढत देऊच्या बाहेर पांडुरंगाचं मंदिर होतं, त्या मंदिरात ओढत घेऊन चालले. काशीबाई माझा आवाज देतात, आई अगं दादाचं पोट दुखतंय, त्याला उडू नको, त्रास होतोय त्याला. पण जिजामाता काही ऐकत नाही. शेवटी महाद्वारात घेऊन माधवाला आपटलं आणि आपटल्यानंतर आयुष्यात भगवान परमात्म्याला शिव्या देणार
तितक्यात माधवाची तुंबलेली लघवी बाहेर यायला सुरुवात झाली. माधवाचं पोट मोकळं व्हायला लागलं. पटकन माधवाला बाहेर घेतलं. माधवा बोलायला लागला, चालायला लागला, टणटणीत झाला. तेवढ्यात काशीबाई म्हणतात, बघ ना आई, देव किती दयाळू, त्यानेच तर नाही का आपल्या दादाला बरं केलं. म्हणजे जा माता ऐकतील का? त्या म्हटल्या, त्याने नाही बरं केलं. माझा संताप करून त्याने बरं केलं. म्हणजे मरणाच्या दारात मुलगा टाकून निघून जाणं हे ऐकतो तेवढं सोपं नाहीये. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराने देवा करता आपला संसार झाला. एवढंच नाही, याही पुढे तुकोबाराची भाषा ऐकायला गेलं तर तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या नावे घालून या वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसारावर शून्य घातलं. संसारावर काय घातलं? शून्य. शून्य म्हणजे ज्याला काही किंमत नाही. शून्याला किंमत केव्हा येते? संख्येच्या पुढे लावल्यावर. पण संख्येच्या आधी शून्याला किंमत असते का हो? तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसाराला शून्य किंमत देत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही फक्त धर्माचं काम करतो. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसारावर शून्य घातलं. आम्ही फक्त धर्माचं काम केलं. वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसारावर शून्य घातलं. असं ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हटले त्यावेळी काही साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज, जगाची आत्ताची सध्याची परिस्थितीचा जर आपण विचार केला, कळतंय ना तुम्हाला कीर्तन का अवघड होतंय? जगाच्या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर तुकोबाराय म्हणतात, जनतरी देखी गुंतले प्रपंची स्मरण ते त्याचे. ते असं नाही, लोकांना त्यांचं स्मरण राहिलेलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य. मग तुम्हाला संसाराविषयी तुमच्या जीवनामध्ये एवढा कंटाळा का आहे? एवढा तितकारा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संसाराविषयी का आहे? असा प्रश्न ज्यावेळी साधकांनी तुकोबारायांना विचारला त्यावेळी तुकोबाराय त्या साधकांना प्रश्नाचं उत्तर म्हणून अभंगाच्या संसाराच्या आता हे सोहळे झाले त्रिभुवन. तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. संसारामध्ये सगळ्या बाजूने चहू बाजूंनी व्यसनच आहेत. व्यसन म्हणजे गायच्या, तंबाखू, सिगरेट, तपकीर. मग व्यसन म्हणजे मिसरी. बोललो नका, जाऊ दे. व्यसन म्हणजे काय? तर व्यसन म्हणजे ही घ्यायची नाही, सिगरेट, तंबाखू, गुटखा हे व्यसन घ्यायची नाही. व्यसन नाम दुःख. व्यसन म्हणजे दुःख. संसारामध्ये सगळ्या बाजूने दुःखच आहे. संसार दुःख मूळ What?
संसारामध्ये चहू बाजूंनी काय आहे, दुःख आहेत, म्हणून मला जीवनामध्ये संसाराविषयी तिटकारा आहे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. व्यसन म्हणजे आता कळालं का? व्यसन म्हणजे दुःख. संसारामध्ये सगळ्या बाजूंनी काय आहेत, दुःख आहेत. संसारातली दुःख ही आगमापायी आहेत. आगम म्हणजे येणारी आणि अपायी म्हणजे जाणारी. संसारातली दुःख येणारी जाणारी आहेत. कशाप्रमाणे? तुकोबाराय प्रमाण देतात, एक सारी तातो पुढे उभे एक. एक दुःख बाजूला केलं की दुसरं दुःख लगेच हजर राहतं. असं संसाराचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसन. एक दुःख बाजूला केलं की दुसरं दुःख येतच राहतं. दृष्टांत सांगतो. दृष्टांत सांगण्या अगोदर टाळ्या वाजून तुम्ही भजन करत चला. भजन करा. विठ्ठल गुरुवर्य नाना सांगतात, श्रोत्यांना फुगट दृष्टांत देऊ नये. त्यांच्याकडून हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करून घ्यावं. येथून पुढे जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल, आणि जो कोणी टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या बाजूवाल्याची शपथ. टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं. नाही केलं तर समोरचा आता कोपराने हाणल्याशिवाय राहणार नाही, म्हणून भजन करायचं. बघा, एक दुःख बाजूला केलं की दुसरं दुःख हजरच राहतं. कशाप्रमाणे? तर दृष्टांत सांगतो, ऐका. एक माणूस समुद्राच्या काठावर 2.5 तासापासून उभा होता. अण्णा, एक माणूस समुद्राच्या काठावर 2.5 तासापासून उभा होता. समुद्राकडे एकटक पाहत होता. ते समुद्राच्या काठावर ज्यांची छोटे छोटे दुकानं असतात ना, तो सुद्धा त्याची गंमत पाहत होता. तो दुकानदार त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं, म्हणते, का रे, तुझ्या डोक्यात नेमकं चाललं काय? 2.5 तासापासून तू समुद्राकडे एक सारखा पाहतोय, तुझ्या मनात नेमकं चाललं काय? तो म्हणे, मला समुद्रामध्ये आंघोळ करायची. म्हटलं, मग कर ना. काय करतो? समुद्रामध्ये आंघोळच करायची ना. काठावर समुद्र खोल नसतो, जाय आणि आंघोळ करून येतो. म्हणे, मी आंघोळ करून येईन, पण मी फक्त लाटा बंद होण्याची वाट पाहतो समुद्राच्या काठावर. महाप्रसाद चौथ्या दिवशी आहे. तो म्हणजे समुद्रावरच्या काठावर मी उभा आहे, पण मी लाटा बंद होण्याची वाट पाहतोय. मला सांगा, हा 2.5 तास नाही, 2.5 वर्ष मी समुद्राच्या काठावर उभा राहिला, लाटा बंद होतील का? नाही. एक लाट गेली की दुसरी लाट, बोला, एक लाट गेली की दुसरी लाट येणार आहे. तसं संसाराचं आहे. एक दुःख गेलं की दुसरं दुःख येणारच आहे. एक सारी तातो पुढे उभे एक. म्हणून संसारामध्ये चहू बाजूनी दुःख आहे. हा दृष्टांत नसेल कळाला तर तुम्हाला व्यवहारातला दृष्टांत सांगतो, कारण गाडी थोडीशी रेंज मध्ये आली पाहिजे. आता थोडे हसले पाहिजे तुम्ही, जसे काय माझ्या मैत्रीला आले. बघा, एक दुःख बाजूला केलं की दुसरं दुःख हजर राहतं. कशाप्रमाणे? एका मास्तराची बदली झाली एका खेडेगावामध्ये. इथं कोणी मास्तर नाही ना, उगा अंगावर यायचं आपलं काही नाही. बघा, एका मास्तराची बदली झाली खेडेगावामध्ये. त्या खेडेगावामध्ये नेमकं दुष्काळ होता. बाबा, खेडेगावात काय होता? दुष्काळ होता. पाण्याची टंचाई होती. शेजारच्या गावावरून 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागायचं. पण पाणी आणण्यासाठी मास्तरीनबाई थोड्याशा नाजूक होत्या. मास्तरीनबाई नाजूक होते. हो, मास्तरीनबाई नाजूक होत्या. मास्तरीनबाई कशा होत्या? नाजूक. नाजूक म्हणजे उत्पत्ती छान. वारा येईल तरी उडून जाईल. नाही, त्या मास्तरीन चांगल्या आहे, त्यांच्याकडे पाहू नका तुम्ही. असू दे. मास्तरीनबाई कशा होत्या? कशा होत्या? होऊ दे ना, धंदा राहिला काय नाही, आपला करू शके. मास्तरीनबाई कशा होत्या? नाजूक होत्या. त्यांना पाणी आणणं 2 किलोमीटर वरून शक्य नव्हतं. त्या मास्तराला म्हटल्या, तुम्हाला जर मी जगावं असं वाटत असेल, कोणाला कोणाला बापू हा मास्तराला, अहो मास्तरीनबाई मास्तराला म्हणाली, मास्तराला ना, अहो तुम्हाला जर मी जगावं असं वाटत असेल तर तुम्ही घराच्या जवळ पाण्याची काहीतरी व्यवस्था करा. घराच्या शेजारीची एक विहीर काय नव्हती, त्या विहिरीला योगायोगाने पाणी होतं. बापू पूर्वीचा काळ
10,000 त्याने विहीर विकत घेतली. किती? 10,000 विहीर विकत घेतली. कागदपत्र झाले, विहीर नावावर झाली. विहीर नावावर झाल्यानंतर हा भाऊ कागदपत्र घेऊन घरी आला आणि मास्तरीनबाईला सांगितलं. कोणाला? मास्तरीनबाईला. तिला स्वतःची सही येत नाही, पण तर तिला काय म्हणतात? कारण कलेक्टराच्या बाईला कलेक्टरीन, डॉक्टराच्या बाईला डॉक्टरीन, वकिलाच्या बाईला. मग तशी ही मास्तराची बाई, तिला काहीच येत नाही, पण तरी ती मास्तरीन. गप्पसा म्हणजे काय अक्कल नाही, सहज नवरीची अक्कल काढतो, तरी तिचं माणूस ऐकतो. बघा मास्तरीनबाई म्हटली, तुम्हाला जर मी जगावं वाटत असेल तुम्ही घरा शेजारी पाण्याची काहीतरी व्यवस्था करा. त्याने 10,000 विहीर विकत घेतली. विहीर नावावर झाली, कागदपत्र झाली. आणि हा घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला म्हणतो, जा विहीर आपली, अंडा घे पण पाणी घेऊन ये. मास्तरीनबाई निघाल्या, अंडा घेतला आणि विहिरीवर पाणी घेण्याकरता निघाल्या. विहिरीतून पाणी काढायला लागले. तेवढ्यात विहिरीचा मूळ मालक विहिरीजवळ आला. पहिला जो मालक होता ना, तो विहिरीजवळ आला. पण विहिरीजवळ आल्यानंतर तो म्हटला, बाईसाहेब तुम्हाला पाणी नेता येणार नाही. विहीर कोणाची होती? विहीर मास्तराने विकत घेतली. तरी सुद्धा मूळ मालक काय म्हणतो, तुम्हाला पाणी नेता येणार नाही. ती म्हणे विहीर आमची, पैसे दिली, विहीर नावावर झाली, मी पाणी घेतलं म्हणे, घेऊ देणार नाही. भांडण झालं. भांडण कोर्टात गेलं. कुठे? कोर्टात भांडण गेलं. आणि न्यायाधीशाने विचारलं, नेमकं तुमचं झालं काय? नेमकं तुमचं झालं काय? तू म्हणे यांनी फक्त 10,000 विहीर विकत घेतली. विहीर यांच्या नावावर झाली मान्य आहे, पण यांनी 10,000 फक्त विहीर विकत घेतली. विहिरीतलं पाणी कुठे विकत घेतलं? ते म्हटले फक्त 10,000 विहीर विकत घेतली, विहिरीतलं पाणी विकत घेतलं नाही. न्यायाधीश हुशार होता. तो म्हणे विहीर जर त्यांची, विहीर त्यांनी 10,000 विकत घेतली, विहीर जर त्यांची, तर त्यांच्या विहिरीमध्ये तुझं पाणी काही झक मारते का? खांदारकर महाराजांची भाषा. त्यांच्या विहिरीमध्ये तुझं पाणी काय झक मारतंय का? तुझं पाणी काढून घे. आता मला सांगा, त्या मूळ मालकाने किती मोटरी बसवल्या म्हणजे विहिरीतलं पाणी मोकळं होईल? तू म्हणणार महाराज ही राठी जाईल ना, शेवटी अक्कल माझ्या विषयी. विहीर आटणार आहे, पण खालून पाणी लगेच. विहीर बोला, विहीर आटणार आहे, खालून पाणी बोला नाही. हा, विहीर आटणार आहे, खालून पाणी येणार आहे. तसं संसाराचं आहे. एक दुःख गेलं की दुसरं दुःख येणारच आहे. एक सारी तातो पुढे उभी एक म्हणून तुकोबारा म्हणतात. संसाराच्या आहे अवघीच व्यसने संसारामध्ये सगळ्या बाजूने दुःखच बनलेले आहेत. विठ्ठल शेजारचाच शपथ करून गेला का काय? टाळी कोणी वाजवलीच नाही. टाळी वाजायचा, नामचिंतन करत जा. कारण नरदेहामध्ये येऊन तेवढंच एक साथ. टाळी वाजवली पाहिजे, कीर्तनामध्ये भजन केलं पाहिजे. बाकीच्या ठिकाणी टाळ्या वाजवण्यापेक्षा कीर्तनात टाळ्या वाजवलेल्या बरे. एखाद्याने चाल म्हटली तर त्याच्याकरता टाळी वाजवा, भगवान वाजवणार त्याच्याकरता टाळी वाजवा. नुसतं मल्यासारखी बसते. आता मी काय सांगितलं, संसारामध्ये दुःख आहे. आणि संसारात एवढं दुःख भोगण्याचं कारण जर काय असेल तर नाथराय भागवतात वर्णन करतात. थोडस चिंतन सांगतो आता. नाथराय भागवतात वर्णन करतात की संसारामध्ये दुःख माणसाला विषयामुळे भोगावं लागतं. कशामुळे? विषयांच्या सेवनामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं. माऊली नाथराय भागवतात वर्णन करतात, अनादि संसार मालेच्या नित्य विषय भोगिले पाहिजे. पुढचं नाही घ्यायचं, लोक आत्ताच घ्यायचं. ते घसावली चिंताच्या वारंवार चिंता ते नाही कामाचं. त्याच्या मागचं कामाचं आहे. अनादि संसार मालेच्या काही नित्य विषय भोगिले पाहिजे. संसारामध्ये दुःख फक्त विषयांमुळे भोगावं लागतं. शास्त्रामध्ये पंचविषय सांगितले. सांगू का विषय? रात्री कोणाच्या लक्षात? विचारल्यावर कीर्तन संपल्यावर शाळा मला बापू विचारे घालून पंचविषय बघा. शब्द बघा, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. किती झाले? 5. या
पंचविषयांच्या सेवनामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं. विषय भोगताना गोड वाटतात, पण त्यांचा शेवट मात्र अवघड आहे. त्यांचा शेवट मात्र अवघड आहे. तुकोबाराय प्रमाण देतात. विषयाचे सुख वाटे येते गोड, पुढे अवघड यमदंड. विषय भोगताना गोड वाटतात, पण त्याचा शेवट मात्र कसा असतो? कडू असतो. पण सगळे लोक विषयांनीच भुललेले आहेत. सगळे जे विषयाला भुललेले आहेत. विषय ओढे बोलाले जीवा, विषय ओढे बोलाले जीवा, तायाची कोणा करील जीवा, तायाची कोणा करील जीवा, मने नारायणे भाव, मने नारायणे भाव, भावे न ठाव नरदे, कोण सुख होती संसारी, कोण सुख होती संसारी. म्हणजे जिरावा ना करायचं. जाऊ दे आपला आपलं विषय बाकीला कसा करतो. सगळे जीव कशाने भरलेले आहेत? विषय उडी बुलली जी वाता याची कोण करील. संसारामध्ये दुःख भोगण्याचं कारण फक्त विषय आहे. विषयांच्या सेवनामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं. विषय कडू आहे, परमार्थ गोड आहे. तो परमार्थ लोकांना आवडत नाही. माणसाला विषय आवडल्याशिवाय राहत नाही. मी नाही सांगत, माऊली ज्ञानोबा एका ओळीमध्ये प्रतिपादित करतात. ओळी खूप सुंदर आहे. ऐकल्या ऐकल्या ओळीचा अर्थ कळतो. मला खालून ओळी लगेच आली. अशा गोष्टी कीर्तनाला बसलेले पाहिजे, म्हणजे मजा येते. बघा, ओळी खूप सुंदर आहे. ऐकल्या ऐकल्या ओळीचा अर्थ कळतो. माऊली ज्ञानोबा खूप गोड वर्णन करतात. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू, जीवाशी झाला. माऊली सांगतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू, जीवाशी झाला. या भूमीचं सरळ सरळ भावार्थ कळला नसेल तरी दृष्टांत बोला. तुम्ही नाही सांगितलं तरी देणार आहे, कारण मी पाठ करून आलो. विषय विषयाचा परिपाडू, परमार्थ गोड आहे पण लोकांना तो आवडत नाही. आता महिला मंडळ तुमच्याकडे दृष्टांत देतो. मला खाली उत्तराची अपेक्षा आहे. नाही उत्तर दिलं तर जातीच जय विठ्ठल करून घरी जाईल. बघा, मला सांगा, जावई सासरवाडीला येणार कोण? महिला मंडळ कोण? जावई सासरवाडीला येणार. मग मला सांगा, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार? आवाज आला नाही? हा, बापू कोणाला? सासराला आनंद होतच नाही. सासराने कधीच आनंद होत, फक्त सासूला आनंद. जावई सासरवाडीला गेला की फक्त आनंद कोणाला होतो? कारण सुभाषितकार विनोदाने वर्णन करतात. मी नाही करत, मला कोणी बोलू नका. सुभाषितकार विनोदात्मक म्हणतात, जामातू दशमग्रहा. जावाई म्हणजे दावान. नाही कळत तुम्हाला असू. जामातू दशमग्रहा, जावाई म्हणजे दावान. जावई सासरवाडीला येणार. सगळ्यात विशेष आनंद सासूबाईला. सासूबाईने मुलाला बाजारात पाठवलं. आंब्यांचा सीझन होता आणि हापूस आंबे मागवले. कशा करता? जावया करता. काय मागवलं? कीर्तन का राहिला असता करी भातावर 100% भागलं असतं. पण जावई होता. हापूस आंबे मागवले. बापू अजून आपला काही मूल्य तुम्ही अनुभव होती. त्याला फक्त विचार उत्तर देत. हा बघा, रस बनवला. हापूस आंबे मागवले, घट्ट रस बनवला. न पाणी टाकता, पाण्याचा थेंब सुद्धा सासूबाईने रसामध्ये टाकला. एक थेंब सुद्धा पाणी टाकलं नाही. घट्ट रस तयार केला.
आणि ते रसाचं पात्र जावई जेवायला बसला आणि जावयाच्या पुढे रसाचं पात्र सासूबाईने जाऊन ठेवलं आणि जावयाने रसाचं पात्र पाहिलं आणि पाहिल्या तोंड वाटलं केलं. बोलू महाराज जावयाने रसाचं पात्र पाहिलं. तुम्ही टाका रसाचं पात्र जावयाने पाहिलं आणि पाहिल्या जावयाने तोंड वाकडं केल्या जावई म्हटला कळायला पाहिजे होतं आज रविवार आहे. झोपले का? आज शनिवार का रविवारचे पण जवळ गया का अशी तुम्ही समजी घेत जाणार. आमची मसरी का काय वय राहिला बघा उद्याकडे बघा जावईने रसाचं पात्र पाहिलं पाहिल्या तोंड वाकडं केलं. जावई म्हणतो बापू कळायला पाहिजे होता आज रविवार. मला सांगा रस कसा आहे? दृष्टांत सोडा सिद्धांताकडे लक्ष द्या. नुसतं विनोदच नाही ऐकायचा, कीर्तनाचं चिंतन सुद्धा माणसाने ऐकलं पाहिजे. तुम्हाला फक्त विनोद लागतात आणि कालच्या टाईमचं गायन लागतं. खूप काय सुंदर होतं. मी कीर्तन रेकॉर्ड केलं घेऊन ठेवून आले. चिंतन करायचं अतिशय खूप गोड चिंतन होतं. बघा काय सांगत होतो, रस कसा आहे? रस गोड पण जावई रस गोड आहे पण जावई रे गौरवाला आहे ना. आता आहे का परमार्थ गोड आहे, परमार्थ गोड आहे, विषय कडू आहे. म्हणजे विषय घ्यायचा रविवार, विषय घ्यायचा रविवार, परमार्थ घ्यायचा हापूस आंबा. नसेल तर बघा, नसेल तर जास्त डोक्याला ताण देऊ नका. घेतलं विषय विषयाचा बळी पाडू गोड परमार्थ लागे कडू रस गोड आहे पण तू जावयाला आवडला नाही, जावयाला तिखट पाहिजे. तसं परमार्थ गोड आहे पण लोकांना तो आवडत नाही. लोकांची स्वाभाविक गोड विषयाकडे आहे. विठ्ठल विठ्ठल विषय कडू आहेत पण लोकांची स्वाभाविक गोड विषयाकडे आहे. विषयांच्या सेवनामुळे माणसाला इतकं दुःख भोगावं लागतं. अण्णा विषयांच्या सेवनामुळे माणसाला इतकं दुःख भोगावं लागतं. ते दुःख जर दगडाला सांगितलं, कोणाला हा ऐकताय ना, ते दुःख जर दगडाला सांगितलं तर त्या दगडाला सुद्धा 5,000 रुपये मी नाही म्हणत. तुकोबाराय नाटाच्या भागात आणि दुःखे सांगो किती सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती भय काप चित्ती भरला से नकळे संचित होते काय, नकळे संचित होते काय. अनेक दुःखे सांगू किती संसारामध्ये एवढी दुःख आहेत ती सांगायची किती. न हे पाषाण फुटती दगडाला सुद्धा सहन होणार नाही एवढी दुःख संसारामध्ये आहेत. एवढी दुःख कुठं आहेत? संसारामध्ये आहेत. मग का हो संसारात जर एवढी दुःख आहेत तर मग संसारातली माणसं संसारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न का करत नाही? सांगतं का कोणी उत्तर? संसारात जर एवढं दुःख आहे तर संसारातली माणसं संसाराचा त्याग करून परमार्थाकडे काय येत नाही? असा जेव्हा काही साधकांना प्रश्न पडला, म्हणजे आता मी तुम्हाला तो प्रश्न सांगितला म्हणजे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा आता पडलेला आहे. मला सुद्धा तो प्रश्न पडलेला होता पण गुरुवरे नानांनी मला माऊली ज्ञानोबारायांच्या एका उत्तरार्ध सांगितलं. एका उभीचा त्या उभीच्या उत्तरार्धामध्ये खूप गोड झालेला नाही. दगडाला जरी सांगितलं तरी सुद्धा 5,000 फुटतो एवढं संसारामध्ये दुःख आहे. फक्त संसारातलं दुःख लोक का भोगतात? संसारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न का करत नाही? असा प्रश्न ज्यावेळी त्या साधकांनी माऊली ज्ञानोबारायांना विचारला त्यावेळी माऊली ज्ञानोबाराय एका मुलीच्या उत्तरार्धामध्ये गोड वर्णन करतात. कापूय पंखीचे किडे चिळसे गेली.
ज्ञानोबाराच्या मुलीमध्ये खूप सुंदर बोलतात. दृष्टांत दिलेला आहे तो. कापुळी पंखीची किडे चिळसे घेतली, एका माणसाच्या पायाला जखम झाली. बापू एका माणसाच्या पायाला जखम झाली. जखम एवढी खोल झाली, एवढी पिचरली, तिच्यात पू तयार झाला, दूषित रक्त तयार झालं. हे हात भरकिले पडले होते. मी काल तुम्ही सांगू बघा बघा, जखमेत पू तयार झाला, दूषित रक्त तयार झालं, पण त्या रक्तामध्ये हातात भर किडे पडले. आणि ते किडे ते दूषित रक्त पित आहे. कोण कोण हा समजलं का? नसेल तर जाऊ दे. किडे किडे किडेच म्हणायचं मला. जखमेतले हा गैरसमज कोणी करू नका. ते जखमेतले किडे ते दूषित रक्त पितात. हे एका महात्म्याने पाहिलं आणि त्या महात्म्याला ते किड्यांची दया आली. महाराज त्या महात्म्याला त्या किड्यांची दया आली. तो महात्मा त्या किड्यांजवळ गेला, त्यांना सांगितलं तुम्हाला या रक्तामध्ये कसं आवडतं, एक काम करा, मी तुम्हाला 950 किलोच्या गावरान तुपामध्ये टाकतो. किती? 950 रुपये किलोच्या गावरान तुपामध्ये मी तुम्हाला टाकतो. तुम्ही बाहेर या. आता मला सांगा किती किडे मान्य करतील? किडे 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 किती किडे मान्य करतील संसारात केले होत नाही? एकही किडा मान्य करणार नाही, कारण त्यांना त्या जखमेमध्ये दुःख वाटतच नाही. त्या जखमेमध्ये त्या किड्यांना दुःख वाटतच नाही. किती का दुर्गंधी असे ना, पण त्यांना तिथंच आवडतं. दारुड्याला कुठं आवडतं? येताना माणसाला कुठं आवडतं? गटारीला. एक शोकांची काशी काही काही ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी सुद्धा दारुडे जायला लागले. लाजा वाटल्या पाहिजे. समाज आपला खरंच हिंदू धर्मासारखा विचित्र समाज नाही. दारुड्या माणसाला कीर्तन करायला मान टाकायला उठवतात, इतकं नाही सांगत. पण दुसरीकडे जर कुठे गेला ना तर पिलेल्या माणसाला कीर्तन करायला हात टाकायला उठवतात. ही मोठी शोकांती काय बघा. तुम्हाला काय सांगत होतो बापू? दारुड्याला कुठे आवडतं? दारुड्याला कुठे आवडतं? गटारीत आवडतं. ते किड्यांना कुठे आवडतं? जखमेमध्ये आवडतं. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात तर पुळी पंखीची किडी चिळसे घेतली. त्या किड्यांना त्या जखमेमध्ये दुःख वाटतच नाही, म्हणून ते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. हा झाला दृष्टांत. हा झाला दृष्टांत. ते किडी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न का करत नाही? त्या किड्यांना त्या जखमेमध्ये दुःख वाटतच नाही, म्हणून ते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. तसं संसारातल्या माणसाला संसारात दुःख वाटतच नाही, म्हणून तो माणूस संसारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. हा झाला सिद्धांत. दृष्टांत झाला का पुळी पंखीची किडे चिळसे घेते. त्या किड्यांना दुःख वाटतच नाही, म्हणून ते तिथून बाहेर पडण्याचा एवढं सांगितलं बाहेर गेलं. झिरकेला रावताची बोला त्या जखमेतल्या किड्यांना तिथे दुःख वाटत नाही, म्हणून ते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. तसं संसारात त्या माणसाला संसारात दुःख वाटतच नाही, म्हणून ते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. भजन करा विठ्ठल आता असं वाटतं वैयक्तिक कोणाला तरी प्रश्न विचारावा. महेश महाराज आपली वसरी घराला नको उत्तर द्या. प्रश्न असा आहे, बायकोच्या शिव्या खाण्यामध्ये प्रश्न ऐकताय, बायकोच्या शिव्या खाण्यामध्ये मला सांगा दुःख मिळतं का आनंद मिळतो? हे बघा मला अनुभव अजून आलेला नाही. ज्यांना अनुभव आलाय त्यांना विचारतोय बायको शिव्या हा बायको शिव्या एवढी गरीबशी साडीचे जाऊ द्या.
अहो बायकोच्या शिव्या खाण्यात दुःख आहे का आनंद मिळतो बापू सांगा बरं एकदा. आता काकाजी अण्णा रवी मामा हा बापरे वा अण्णा करता एकदा टाळ्यावर बायकोच्या शिव्या खाण्यात माणसाला चुकीचं उत्तर. मी टाळ्या फक्त अण्णांच्या पुरुषार्था करता वाजवला की त्यांनी डायरेक्ट सांगितलं आनंद आणि त्याचं माहिती तू सांगत घर काय. बघा बायकोच्या शिव्या खाण्यात मूर्तिमंत दुःख आहे, मूर्तिमंत दुःख आहे, पण ते नवऱ्याला वाटत नाही म्हणून नवरा तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. बायकोच्या शिव्या खाण्यात दुःख आहे पण ते नवऱ्याला वाटत नाही. दृष्टांत सांगू का? भजन करता का एका महात्म्याचं गावामध्ये प्रवचन झालं. एका महात्म्याचं वेदांती महात्मा होते, चांगले शिकलेले वयस्कर, चांगला अभ्यास होता. अभ्यासू महात्म्याचं गावात प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर एक माणूस महात्म्याच्या पाया पडायला जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर महात्म्याला म्हटलं चला ना आमच्या घरी चहा प्यायला. कशाला? चहा प्यायला. महात्मा म्हटले तू आता मला इथं भेटला, आता घरी घेऊन जर दुसरं काय केलं फक्त चहा प्यायला जाऊ दे, इथं बोलून घे भेटलं. तर तो म्हटला असं करू नका, एकदा का होईना माझ्या घराला पाय लावायला कोणाला सांगतात, त्यांनाच कळत कोणालाही सांगतात. पण तो महात्मा चांगला होता, त्या महात्म्याला हा भाऊ म्हटला माझ्या घराला एकदा पाय लावा. महात्मा म्हटलं तुझी इच्छा आहे ना, चल येतो घरी. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर दरवाजा लावलेला होता, बायकोचा स्वयंपाक चालू होता आणि याने गेल्या गेल्या दरवाजा ठोकला. बायकोने दरवाजा उघडला. उघडल्या महात्म्याला पाहिलं तर बायकोने सुद्धा तोंड वाकडं केलं. कोणाला तोंड? महात्म्याला तोंड वाकडं केलं. हा म्हटला बघ ना कोणाला आणलं, आमचे बाबा आले, एक काम कर चहा ठेव. आता याच्या घरी नेमकी विसंगती होती अण्णा, याच्या घरात विसंगती होती. विसंगती म्हणजे कशी? हा भाऊ टाळ करी, बायको हाड करी, ते बुवा काय करी. त्याच्या घरात काय होती? विसंगती होती. आणि या बाबाने सांगितलं बर कोण आता आमचे महात्मा आले, एक काम कर एक कप चहा ठेव. आता घरात नेमकी साखर संपली होती. आता गुरुवरे नाना जसे आयुष्यात सांगतात तसं सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढं तर जमणार नाही पण तरी प्रयत्न करतो. बघा ते म्हटले चहा ठेव. नवरा म्हटला बाईला चहा ठेव. ती म्हटली उठले का सुटले कोणालाही घेऊन येता, चहा ठेव म्हणता. चहात काय डोबलं टाकू? चहात काय डोबलं म्हणजे मला काही माहिती नाही, पण त्या बिचाऱ्याने अंदाज लावला बायकोच्या आरती डोबलं म्हणते, या आरती घरात साखर. हा भाऊ उठला आणि माताला सांगितलं तुम्ही 15 मिनिटं थांबा, मी 20 मिनिटात साखर घेऊन येतो. 15 मिनिटं थांबा, 20 मिनिटात साखर घेऊन येतो. 20चे 25 झाले, 25चे 30 झाले आणि हा भाऊ काही येत नाही. पैसे नसतील का काय नसेल काही माहिती नाही, पण हा अर्धा तास आला नाही. पण बायकोने नवऱ्याला दुकानात जाताना पाहिलं. बाबा ऐकताय का? बायकोने नवऱ्याला दुकानात जाताना पाहिलं. कशा करता? साखर आणण्याकरता.
नवऱ्याला जाताना पाहिलं, बायकोने डोक्यावरचा पदर कमरेला खोचला, किचन रूम सुद्धा बैठक रूम मध्ये आहे. महात्मा बसलेले होते. ते शांत स्वभावाचे होते. जे शांत असतात त्यांना संत म्हणतात. ते शांत वृत्तीचे होते. या बाईने जो आवेशात शिव्या द्यायला सुरुवात केली, महेश महाराज आता दृष्टांताची तार लागणार आहे बघा. आवेशात जो शिव्या द्यायला त्या बाईने सुरुवात केली, बापू शपथ सांगतो अर्धा तास शिव्या दिल्या, म्हणजे सुद्धा शिवी डबल येऊ दिली नाही. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स केला, PhD केली असेल मला काही माहिती नाही, पण अर्धा तास शिव्या दिल्या, एक सुद्धा शिवी डबल येऊ दिली नाही महाराज. एक सुद्धा शिवी तुम्हाला अनुभव विचारतो. अर्धा तास शिव्या दिल्या, म्हणजे एक सुद्धा शिवी डबल येऊ दिली नाही. महात्म्याने शिव्या ऐकल्या, अर्धा तास शिव्या चालल्या. त्याच्यात त्या अर्ध्या होत्या घर मालकाला, अर्ध्या होत्या बाबाला. तो भाऊ नेमका अर्धा तासांनी साखर घेऊन घरी आला आणि आल्यानंतर बायकोने चहा ठेवला. चहा पिला आणि महात्मा म्हणते आता मी जातो भाऊ, पुन्हा घर बोलून, पुन्हा घरी बोलून. मग हा म्हणे बाबा झालं काय, म्हणे चल बाहेर सांगतो. महात्मा त्याला बाहेर घेऊन आल्या. सांगितलं म्हटलं काय तुझी पत्नी रोज असंच करते का, म्हटलं कसं, अरे रोज शिवाय देते का. हाऊ म्हणे बाबा तुम्ही नेहमी द्या. हाऊ म्हणे बाबा तुम्ही नेहमी द्या. बाबा म्हणे भाऊ तुला देस का, म्हणे बाबा तिला रोज नशी, तिनं रोज नशी. मला मुद्दा असं सांगायचा, बायकोच्या शिव्या खाण्यात दुःख आहे, बायकोच्या शिव्या खाण्यात दुःख आहे, पण त्या नवऱ्याला वाटतच आहे. उलट त्या महात्म्याला म्हटलं नाही हो, ती देते ना मनापासून नाही देत, ती माझ्यावर खूप प्रेम करते, ती फक्त वरच्यावर शिव्या देते. तुला खोटा काय. बायकोच्या शिव्या खाण्यात दुःख आहे, पण ते नवऱ्याला वाटत नाही, म्हणून ते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. कापुली पंखीची किडे जिरसे घेते, त्या किड्यांना जसं दुःख वाटत नाही तसं संसारातल्या माणसांना संसारामध्ये दुःख वाटत नाही, म्हणून ते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसाराच्या आणखी अवधीचं व्यसने. संसारामध्ये सगळ्या बाजूनी काय आहे, दुःख आहेत. आणि जो हा संसार आहे ना महाराज, संसारात खरंच सुख नाही. संसारात जर सुख राहिलं असतं, ऐका, संसारात जर सुख राहिलं असतं तर पूर्वीच्या राजा महाराजांनी राज्याचा त्याग करून अरण्याचा रस्ता धरला नसता. ज्यांनी अरण्याचा रस्ता धरला ते काही एकरचे मालक होते का. त्यांची संपत्ती सांगताना मदाला सरांनी वर्णन करते, वनस्पती पळे अठरा भार वनस्पती फुले फुली मोडती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, एवढी संपत्ती असून हे सुख सांगून या कासल्या योग सिंधीचे काय वेळे म्हणणार होते का, नात्राय उभी देतात. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सिरिती गिरीकडे, राज्य टाकून गेले फुले ते काय वेळे म्हणाले.
राज्य टाकून ज्यांनी राज्याचा त्याग केला त्यांना काही वेळ म्हणावं का? त्यांना वेळ नाही म्हणावं, त्यांना शान म्हणावं. त्यांना संसारातलं दुःख कळालं, पण आपल्याला संसारातलं दुःख कळत नाही. सगळं आहे महाराज माणसाकडे बापू, सगळं आहे. संसार संसार म्हणजे नेमकं काय? मी काय तुम्हाला चुल्यावरची भाकर काही सांगणार नाही. म्हणजे नेमकं संसार म्हणजे काय? संसार कशाला म्हणतात? ज्याच्यातून दुःख वजा होत नाही त्याला म्हणतात संसार. ज्याच्यातून दुःख वजा होत नाही त्याला म्हणतात, हा त्याला म्हणतात संसार. सगळं आहे माणसाकडे, सगळं म्हणजे मोजा. शेती, बाडी, गाडी, जबाई, याई, सोयरे, धायरे, घर, पोट, घेणं देणं, खाण्याचं देणं, सगळं आहे माणसाकडे. शेती आहे, जवाई आहे, सोयरे, धायरे, घर, पोट, घेणं देणं सगळं आहे हो. पण संतती नाही. मला सांगा, सगळी सुख एका दुःखातून वजा झाली. दुःख वजा होतं, सुख वजा होत नाही. ज्याच्यातून दुःख वजा होतं त्याला म्हणतात संसार. अजून एक संसाराची व्याख्या तुमच्या पुढे मानतो बघा. सगळ्यांना माहिती असेल पण तरी ऐका. नवीन नवीन लग्न झालं, पहिल्या वर्षी नवरा बोलतो, बायको ऐकते. नवीन नवीन लग्न झालं, पहिल्या वर्षी नवरा बोलतो, बायको ऐकते. दुसऱ्या वर्षी बायको बोलते, नवरा, कारण तिला अनुभव आलेला असतो. तिसऱ्या वर्षी नवरा बायको दोघं बोलतात, अख्खं गाव आहे. म्हणजे ते दोघी भांडणं करतात, याला म्हणतात संसार. हे पण नाही कळालं, जाऊ दे. ज्याच्यातून दुःख वजा होत नाही त्याला म्हणतात संसार. संसारातून दुःख कधीच वजा होत नाही. एक दुःख केलं की दुसरं दुःख येत असतं. म्हणून संसारात सगळीकडे दुःख आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसाराच्या अवघी सदस्य नाही. आम्ही या ठिकाणी शुद्ध झालो, पण नातराय पुढे जाऊन एका उंडीमध्ये वर्णन करतात. थोडीशी त्या उंडीवर शंका येते, पण असं असतं, हिवाळ्यात पंखा, अभंगावर शंका आणि रिकाम्या गोष्टीचा डंका माणसाने करायचा नसतो. तर शंका आली म्हणून सांगतो. नातराय सांगतात, प्रपंच एक झाला होता, झाला होता, येतो स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढा होईल मागता कदा कल्पांती घडेना, आजही झाला नाही, पुढे होणार नाही. हा प्रपंच कसा आहे? खोटा आहे. महाप्रपंच जर खोटा आहे तर लोक त्याला खरं का मानतात? शंका आहे की नाही? प्रपंच जर खोटा आहे, लटिक येते खेळा कुठा जाय किडा. प्रपंच लटिका म्हणजे खोटा आहे, मग तो प्रपंच लोकांना खरा का वाटतो? तर उत्तर अतिशय सोपं आहे. परंतु ही जगा पंचार सत्य म्हणून आपला आपला पद्धा खापर पद्धा सगळेच्या सगळे संसाराला सत्य मानत आले, म्हणून आपण त्याला सुद्धा काय मानतो? सत्य मानतो. परंतु ही गुढी जगा परिचार चालवी व्यवहार सत्य म्हणून त्यांनी सत्य मानलं, म्हणून आपण सुद्धा सत्य मानतो. पण मुळात हा प्रपंच झालाच नाही, तो खोटा आहे. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, वाया हेरजार हरिवीर लटिका संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया हेरजार हरिवीर. संसार कसा आहे? खोटा आहे. खोटा. नाचराय म्हणतात, तो झालाच नाही ना, खोटा काय करायचा? तो झालाच नाही. आता जो प्रपंच झालाच नाही त्याच्यामध्ये सुख सुख उपयोग आहे का? तो प्रपंच झालाच नाही त्याच्यामध्ये सुख सुख उपयोग नाही. दृष्टांत सांगतो, भजन करा. आज विषय फक्त आपला संसाराचा आहे, म्हणून नवरा बायको बोलायचं. दृष्टांत सांगतो बघा. नवरा बायकोचं भांडण झालं, नवरा बायकोचं भांडण झालं, पण भांडण झाल्यानंतर भांडण कोर्टात गेलं, घटस्फोटापर्यंत निर्णय गेला ना. किरकोळ भांडण होतं, पण भांडण वाढता घटस्फोटापर्यंत निर्णय गेला. वकिलाकडे न्यायाधीशाकडे गेल्यानंतर पत्नी म्हटली, माझा नवरा जर माझं ऐकत नसेल तर मी त्याच्यासोबत कशाला राहू? माझा नवरा जर माझं ऐकत नसेल तर मी त्याच्यासोबत कशाला राहू? न्यायाधीश म्हटलं, नेमकं तुमचं भांडण झालं तरी काय ते तर सांगा. ती म्हटली, मला असं वाटतं, माझा मुलगा
इंजिनियर झाला पत्नी म्हणते माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. तिच्या नवऱ्याला विचारलं तुझं काय मत आहे? तू म्हणे मला असं वाटतं माझा मुलगा डॉक्टर झाला. नवरा म्हणतो डॉक्टर झाला पाहिजे. पत्नी म्हणते इंजिनियर झाला पाहिजे. वकील साहेब म्हणते हे झालं तुमच्या दोघांचं म्हणणं, पण ज्याला व्हायचंय तो मुलगा तो समोर असला पाहिजे. अहो मग नेमकं त्या मुलाला तमाजीर व्हायचं का कीर्तनकार व्हायचं का लोकांचे पाकिट कापायचे? नेमकं तुझ्या मुलाला व्हायचं काय? बापा आई बापाचं कर्तव्य फक्त मार्ग दाखवणं आहे. करणं का न करणं हे मुलाच्या हातात आहे. तुम्ही म्हणता डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. अरे पण ज्याला व्हायचंय तो मुलगा आहे कुठं? वकील पुन्हा पुन्हा विचारतो मुलगा कुठे? मुलगा कुठे? बाई हळूच म्हणते आमचं लग्नच मागच्या महिन्यात झालं. आमचं लग्न मागच्या महिन्यात झालं. मग मला सांगा जो मुलगा झाला नाही बापू, जो मुलगा झाला नाही त्याच्याकरता घटस्फोटापर्यंत भांडण शोभत नाही. मग तो प्रपंच झालाच नाही. दृष्टांत झाला. आता सिद्धांताकडे लक्ष द्या. जो प्रपंच झालाच नाही त्याच्यात सुख शोधून उपयोग आहे का? त्याच्यात सुख नाहीचे दुःख बांधवणी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोणत्या संसारात सुख मुळीच नाहीये. तो संसार खोटा आहे खोटा. कशाप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय भूमी देतात किंतु तरी कापडाचे लहरी येत होत्या साचे. मला सांगा रबराच्या सापाला जर खरं मानलं आनंद होतो का दुःख होतो? रबराच्या सापाला खरं मानल्यावर दुःख होतो का आनंद होतो? दुःख होतो. बघा शेवटचा दृष्टांत सांगतो मी संकटात आली. बघा प्रपंचाला खरं मानलं तर दुःख होतं. एक माणूस आळंदीला दर्शनासाठी निघाला. आळंदीला दर्शनाकरता निघाला. जात असताना नेमका रविवार होता आज शनिवार. आता पण ना त्या दिवशी नेमका रविवार होता. मुलाला सुट्टी होती. हा मुल दर्शनाला जायला निघाला आणि जात असताना मुलाला म्हटला का रे मी दर्शनाला चाललो, ज्ञानोबारायांच्या समाधीच्या दर्शनाला चाललो, तुला यायचं का? मुलगा म्हटला घरी राहून तर करणार काय? मुलगा दर्शनाला हा मुलगा होता दर्शनासाठी निघाला. बापाने विचार केला सुट्टीच्या दिवशी मुलं झोलायचं पराक्रम करतात. सुट्टीच्या दिवशी मुलं पराक्रम करतात. माझा मुलगा माझ्यासोबत दर्शनाला आनंदीला आला. बापाला विशेष आनंद झाला. बाप माऊलींच्या समाधीचं दर्शन झालं. बापाने मुलाचा हात धरला. मुख्य द्वारापासून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर बापाला एवढा आनंद झाला होता. बापाने सांगितलं म्हणजे बाळ्या तुला जे काही लागेल ना ते तू घेऊन घे, पैशांची चिंता करून नको. बापाने 350 रुपयाची रिमोट कंट्रोलची गाडी दाखवली. बापाने 350 रुपयाची गाडी दाखवली. म्हटले घेतो का? हा म्हणे नाही. 650 रुपयाचं हेलिकॉप्टर दाखवलं. म्हटलं घेतो का? म्हणे नाही. 1200 रुपयाचा व्हिडिओ गेम दाखवला. म्हटलं घेतो का? नाही. बाप 1200 रुपयापर्यंत वस्तू घेऊन जाईल तयारी. पण मुलगा एवढं दिलंतर होतं ना 12 रुपयाचा रबराचा साथ घेऊन घरी आला. 1200 रुपयाचा व्हिडिओ गेम खड्ड्यात गेला. 12 रुपयाचा साथ घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर खेळता खेळता आधी झोपली होती. मुलगा खेळत होता आधी झोपली होती. तुम्ही समज करू नका ना, तुमचा दोष आहे. खेळता खेळता मुलगा खेळता खेळता आधी झोपली होती. हा भाऊ गेला आणि तो रबराचा साप आजीच्या छातीवर ठेवून दिला. आजीचे डोळे उघडले. आजीने छातीवर साप पाहिला आणि म्हातारीने ओरडायला सुरुवात केली. साप! साप खरा होता. साप खोटा होता. सासूला खरा वाटला. सासू ओरडायला लागली. सासूने डोळे पांढरे केले, पिवळे नाही केले. म्हणजे नाही सासू फक्त सासूने डोळे पांढरे केले. पांढरे हे सुनबाईने पाहिलं. सुनबाई किचन रूममध्ये ताटं घेऊन धावत आली. काय झालं बरं सासू का ओरडते हे पाहण्याकरता सुनबाई पळत आल्या. पाहतात तर काय आजीच्या छातीवर साप आहे. सुनबाईने रबराचा साप बोलतो आला. हातात तर तांब्या खाली सोडला.
सुनी ओरडायला लागली ना ना तिला नाक म्हणायचं. एवढी घाबरली महाराज पुढचा गच आठवत नव्हता. एवढी घाबरली, खूप घाबरली. सगळा आता ओरडा झाला. सासू आणि सून का ओरडते हे पाहण्याकरता नुसती गल्ली नाही, नुसती गल्ली नाही, अख्खं गाव घरात गोळा. घर मोठं होतं, अख्खं गाव घरात गोळा झालं. तो मुलगा तर कोपऱ्यातून सगळी गंमत पाहत होता. तो म्हणे कार्यकर्ते सत्याला एवढा खर्च करतात. अण्णा कार्यकर्ते सत्याला एवढा खर्च करतात, पण कीर्तनाला एवढे लोक अख्खं गाव येत नाही. पण पत्त्याने 12 रुपयात अख्खं गाव गोळा केलं होतं. त्याच्या आनंदामध्ये होता. मग सगळ्यांना काय होत होतं, दुःख होत होतं. काही जण ज्यांना जे सापडलं ते घेऊन आले. कशाला छोटा होता म्हणून हलकी ओढावर कोणी पाहिजे. छोटा होता म्हणून काही जण काटे घेऊन आले, काही जण ढोलताशी घेऊन आले. त्यांना वाटलं आबाबाने साप. पण पर्यंत का होतो त्याला मारायला सांगतात लहरी येत होती या साची. त्याला काही लहरच भेटत, तो काय पळून आले, तो पळू शकत नाही. काही विचार केला आपण जर मारायला गेलो तर न जाणून सापाला न बसता एखादा टपोरा तर म्हातारीला बसला. म्हातारीने आता फक्त थोडे पांढरे केली, नंतर पुढे झालेलं म्हणून त्यांनी काही मारलं नाही. शेवटी मुलाच्या बापाला बोलवायला पाठवला. हाच बाप त्याला आळंदीला घेऊन गेला होता. बाप गेला आला. बापाला तो छातीवरचा साप बाजूला. बापाला माहिती होतं खोटा आहे असं, बाकीच्यांना माहिती नव्हतं. खोट्या सापामध्ये सगळ्या गावाला दुःख झालं. का दुःख झालं, त्या सापाला खरं मानलं म्हणून दुःख झालं. त्या सापाला जर खोटं मानलं असतं तर त्यांना दुःख झालं नसतं. तसं माणसाने संसाराला जर खोटं मानलं तर माणसाला दुःख मुळीच होणार नाही. पण खरं पाहता संसार हा दुःख मुळच आहे. संसारामध्ये सगळ्या बाबतीत दुःखच आहे. संसारामध्ये सगळ्या बाजूने दुःखच भरलेलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. संसारामध्ये सगळी दुःखच आहे, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसारात दुःख आहे मान्य आहे, पण आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो. माणूस कीर्तनाने शुद्ध होत असतो. ज्यांचं पुण्य असतं, बऱ्याच कीर्तनकारांना 2-3दा तेच सांगितलं की इथं येण्यासाठी काय लागतं, पुण्य लागतं. काय लागतं, पुण्य लागतं. तुकोबाराय सांगतात आम्ही या कीर्तने काय झालो, शुद्ध झालो. संसारात दुःख आहे मान्य आहे, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग अहो महाराज, तुम्ही जर भगवंत संसारात दुःख आहेत आणि भगवंताच्या कीर्तनाने जर तुम्ही शुद्ध झालात तर मग तुमच्या जीवनामध्ये नेमका बदल काय झाला. जर तुम्ही कीर्तनाने नामचिंतनाने शुद्ध झालात तर शुद्ध झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये बदल काय झाला, तो बदल जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. आता हे सोवण झाले त्रिभुवन.
शुद्ध झालो भगवंताच्या नामचिंतनाने तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे झालो शुद्ध झालो. मग शुद्ध झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये नेमका बदल काय झाला तुमच्या जीवनामध्ये बदल काय झाला त्यात थोडस चिंतन आहे की कोणत्या कीर्तनाने शुद्ध झाले तुकोबाराय कोणत्या कीर्तनाने शुद्ध झाले. पण माझी वेळ आता संपत आलेली आहे जास्त चिंतन सांगण्यात आता पडत नाही पण थोडक्यात सांगतो कोणत्या कीर्तनाने शुद्ध झाले. कीर्तनाची व्यवहारिक साहित्यिक दृष्ट्या 4 प्रकार सांगितले. साहित्यिक दृष्ट्या 4 प्रकार सांगितले. रूप कीर्तन गुण कीर्तन लीला कीर्तन आणि नाम संकीर्तन. किती साहित्यिक दृष्ट्या आहेत का व्यवहारिक दृष्ट्या पण आहेत पण ते जाऊ द्या आता ते नाही सांगत. साहित्यिक दृष्ट्या 4 प्रकार सांगतो. रूप कीर्तन गुण कीर्तन लीला कीर्तन आणि नाम संकीर्तन आहेत किती 4. रूप कीर्तन म्हणजे काय तर भगवंताच्या रूपाचं वर्णन करणं याला म्हणतात. रूप कीर्तन कसा आहे भगवान परमात्मा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सुंदर ते ध्यान भेटतेवरी करत कथावरी खूप प्रमाण आहे. अतिशय सुंदर आहे माझा भगवान परमात्मा. त्याच्या गुण रूपाचं वर्णन करणं याला म्हणतात रूप कीर्तन. दुसरा आहे गुण कीर्तन. दुसरा आहे गुण कीर्तन. भगवंताचे किती गुण आहेत मुख्य 6 आहे. तसं पाहिलं तर भगवंताचे अनंत गुण आहेत. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते अनंत गुण त्याचे म्हणून या कालच्या ताईने सांगितलं बहु आहेत करुणावंत अनंत हे नाम ज्या त्यामध्ये भगवंताचं नाव आनंद आहे. काय म्हटल्या भगवंताचं नाव काय आहे अनंता. पण त्या अभंगाचा तिथे अर्थ तसा नाहीये माफी मागून बोलतो त्या अभंगाचा अर्थ तसा नाहीये. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या अहो माझा तो भगवान परमात्मा करुणावंत आहे त्याची अनंत नावे आहेत. त्याची काय आहेत अनंत नावे आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर त्यांनी सांगितलं असू दे ज्याच्या त्याच्यामध्ये अर्थाप्रमाणे जो तुम्ही वेगळा आता दुसरं कोणी काही सांगू शकेल माझाच अर्थ बरोबर असेल असं मी म्हणत नाही. वेगळे असू शकतो ज्याला जसा वाटेल तो तसा सांगू शकेल. भगवंताच्या गुणाचं वर्णन करणं याला म्हणतात गुण कीर्तन. तिसरा आहे लीला कीर्तन. तिसरा आहे लीला कीर्तन. भगवंताने गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करणं गुरुवरे नाना तुम्हाला आदेश कीर्तनाच्या दिवशी सांगतील याला म्हणतात लीला कीर्तन. आणि सगळ्यात शेवटचं आहे तर नाम संकीर्तन. भगवंताच्या नाम संकीर्तनाला काळ अजिबात लागत नाही. ते केव्हाही करता येतं कुठेही करता येतं कसंही करता येतं केव्हाही करता येतं. ते सगळ्यात सोपं आहे. नाम संकीर्तन साधन करी सोपे जळतील पापे जन्मांतरी जन्मांतरीचे नाही जन्मांतरे जन्मांतरे मी पाहिलं मालिकेमध्ये जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे असं आहे. भगवंताच्या नामचिंतनाचं वर्णन करणं याला म्हणतात नाम संकीर्तन. तुकोबाराय म्हणतात त्याला काळ वेळ लागत नाही ना म्हणून आम्ही त्या नामचिंतनाने शुद्ध झालो. कोणत्या कीर्तनाने शुद्ध झालो नाम संकीर्तनाने शुद्ध झालो म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध झाल्यानंतर आमच्या जीवनात बदल काय झाला आयुष्यभर साधना केली परमार्थ केला. परमार्थ केल्यानंतर तुकोबारायला फळ आलं. ते फळ जगद्गुरु तुकोबाराय तो बदल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतात की आमच्या जीवनामध्ये बदल झाला. आमच्या करता आता त्रिभुवन सुवर्ण झालं. आता हे सुवळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडी येणे. आमच्या करता त्रिभुवन सुवर्ण झालं. सुवर्ण म्हणजे पवित्र. सुवर्ण आणि सुवर्ण म्हणजे अपवित्र. सुवर्ण म्हणजे पवित्र. सुवर्ण म्हणजे पवित्र. आमच्या करता हे त्रिभुवन आता सगळं पवित्र झालं आणि आमच्या जीवनातली विषमता आता निघून गेली. विषम धुवून चाललेली आमच्या जीवनातली सगळी विषमता आता निघून गेली. साधक म्हटले महाराज तुमच्या करता त्रिभुवन पवित्र झालं तुमच्या जीवनातली विषमता निघून गेली. तुम्ही आता नेमकं करणार काय तुकोबाराय म्हणतात आम्ही दुसरं तिसरं काहीच करणार नाही. आम्ही ब्रह्मपुरात घर बांधू आणि त्या ब्रह्मपुरामध्ये अखंड वास्तव्याला राहू. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचे. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या ब्रह्मपुरामध्ये वास्तव्याला राहू. ब्रह्मपुरात वास्तव्य करत असताना आम्ही विटाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. मग शास्त्रामध्ये 2 विटाळ सांगितले परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ
दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची पत्नी हे काय सांगितलं? विटाळ सांगितलं म्हणून तुकोबारायांचा परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. आज तुकोबारायांनी अजून एक सांगितलं, विचारली शंकर विचारली नाना म्हटलं अजून काही विटाळ आहेत का? नाना म्हटले जाणीव आणि शहाणीव हे सुद्धा त्याला जाणता समजणं हा सुद्धा विटाळ आहे. दुसऱ्याला कमी देणं हा सुद्धा विटाळ आहे. म्हणजे हेही नको तेही नको, जाणीवही नको आणि शहाणीवही नको, परश्रीही नको परद्रव्यही नको. म्हणजे पांढरी गाडी नको काळी गाडी नको. माहित असेल तुम्हाला काय सांगितलं आता जाऊ काळी गाडी नको आणि पांढरी गाडी कसा केवढा एक 5 मिनिटात असू दे. बघा हेही नको आणि तेही नको, परद्रव्यही नको आणि परनारी सुद्धा नको. म्हणून तुकोबाराय म्हणतात आईच्या विटाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही न देखील तोंड. विटाळाचे तुकोबाराय म्हणजे संसारात दुःख आहेत, आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो, आमच्याकरता त्रिगुण आता सुवर्ण झालं, आमच्या जीवनाची विषमता आता निघून गेली, आम्ही ब्रह्मपुरामध्ये वास्तव्याला राहू. वास्तव्य करत असताना विटाळाचं तोंड पाहणार नाही. मग महाराज तुम्ही करणार काय? तुकोबाराय म्हणतात भगवंताच्या नामचिंतनाने जो ब्रह्मरस आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, तो ब्रह्मरस आम्ही आमच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा सेवन करून अभंगाचा शेवट केला. कमन्या माई कांदाचा वास, कमन्या माई कांदाचा वास, कमन्या माई कांदाचा वास, कमन्या माई ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा, ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा, सेवो सदा. आता येतो हरे झाले त्रिभुवन, आता येतो हरे झाले त्रिभुवन. ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. आता येतो हरे झाले त्रिभुवन, आता येतो हरे झाले त्रिभुवन. ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. तुकोबाराय म्हणतात आमच्याकरता एकांताचा वास, आम्ही ब्रह्मपुरामध्ये एकांतात राहू. आणि भगवंताच्या नामचिंतनाने जो ब्रह्मरस आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, तो ब्रह्मरस आम्ही पुन्हा पुन्हा सेवन करू. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडी येले विठोबा रघुमाई, रघुमा, रघुमाई, रघुमा, रघुमाई, रघुमा, रघुमाई, रघुमा, रघुमाई, हरि जय विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा यथामती यथावकाश अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते सगळं गुरुजन आनंदच्या मुखातून ऐकलेलं आहे, तुमच्या प्रयत्न केला. काही चुकलं असेल मातृत्वाच्या अंशकरणाने, पितृत्वाच्या अंशकरणाने काही चुकी झाली असेल बोलण्याच्या ओघामध्ये. वक्ता आहे, वक्त्याकडून बोलता बोलता एक दोन शब्द चुकत असतात. कोणाचा अंतकरण चुकलं असेल तर पाया पडून माफी मागतो.
झालेली सेवा गुरुवरील नानांच्या चरणावर, हनुमंतरायांच्या चरणावर किंवा सकल शुद्ध सज्जनांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसारामध्ये दुःख आहेत पण आम्ही भगवंताच्या नामचिंतनाने शुद्ध झालो. शुद्ध झाल्यानंतर आमच्याकरता त्रिभुवन सुवर्ण झालं. आता हे सुवर्ण झालं त्रिभुवन विषम ढोलणं सांगितले आमच्या जीवनातील क्षमता निघून गेली. महाराज तुम्ही करणार काय? ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी जे तोंड विटाळाचे आणि विटाळाचं तोंड पाहणार नाही मग करणार काय? का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस शिव सदा ज्ञानेश्वर अधिकते सरते करून घ्यावे विनमित्वसे पायाच्या प्रसादे काही बोली विनोदे मला क्षमा करणे संती नव्हे अनुभूती युक्ती. तुमचा वेळही मी जास्त घेतलेला नाहीये. 9 वाजून 10 मिनिटांनी पंचकृती सुरू झाली. 11 वाजून 12 मिनिटांनी मी माझं कीर्तन संपूर्ण तुमच्या बाबतीत 1 मिनिट जास्त घेतले. म्हणून त्या 2 मिनिटाकरता मी तुमची माफी मागतो. तुम्ही केव्हाचा भेटा मागून तयार होतो बाप माझी काही चुकी तुमच्या सुरू केली म्हणजे म्हणजे हात वळाला नाही बाहेर म्हणून मी तुमच्या फक्त 11ला मी सोडायलाच पाहिजे होतं पण डेट सुरू केल्यामुळे माफी मागतो. पाया पडतो तुमचा मुलगा म्हणून माफ करा. झालेली सेवा पुनश्च एकदा गुरुवरे नानासमोर उपस्थित नसतील पण आम्ही गुरुवरे नानांना आज अण्णांमध्येच पाहिलं. अण्णांच्या करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल